शुभ सन्मान कडे नुकताच आपण फायनल सुरू आहे. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय गॅलेक्सी कंपनी आणि बॅटिंग करणारा संघ डी डेकॉर. ओहो, गौतम आकरे कॉपी बुक स्टाईल बघायला मिळतोय. चेंडू उडवलाय, 4 चौकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर गौतम स्टार्ट करताना आक्रमकतेने. यश चौधरी फुलटॉस आहे, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आपलं ट्रेडमार्क दाखवण्याचा प्रयत्न पहिला स्वीपर कव्हर्सला, तदनंतर डाऊन द ग्राउंड. थोडस स्पीडअप करा. सेकंड इनिंगला बॅटिंग तुम्हाला करायची आहे आणि बॅड लाईट येऊ शकते याची आपण नोंद असू द्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यश यावेळेला फिरवलाय, नॅचरल टर्न आहे त्यांचा. लेफ्ट आर्म लेग ब्रेक आणि इथे डॉट बॉल आलाय. यश सांगतायत गौतम आकरेला 2 बाउंड्रीज आपने केली थी, एक बिंदी गेंद भी हमारी आएगी. आणि इथे डॉट बॉल आलाय. वार हल्ले प्रति हल्ले आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. कारण मित्रांनो, कामगार चषक म्हटल्यानंतर जबरदस्त एंटरटेनमेंटचा खजाना आहे टेनिस क्रिकेट. आणि यावेळेला जबरदस्त टायमिंग, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना स्थिरावलंय डबल डिजिट मध्ये. 1-0, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. फाउंडेशन सुंदर बिल्ड केलं जाते. महत्वाची मॅच आहे. आमच्या मुख्य मंचाच्या समोर असणाऱ्या आकर्षक चषकावरती नाव कोरायचं आहे आणि 20-25चा कामगार चषक गाजवायचा आहे, अजिंक्यपद पटकावायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, अथक परिश्रम, हार्डवर्क. चेंडूला एक्झिक्यूट करतायत मिड ऑफला. तिथे आपण बघतायत मिस्टर अक्षय आरेकर, ज्यांनी सलग 4 विकेट घेत या स्पर्धेमधली पहिली वहिली विकेट हॅट्रिक नोंदवलेली आहे. तोच गोलंदाज गॅलेक्सी संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 11. दरम्यान पुढचा चेंडू, थोडस गेम स्पीडअप करा. 11 धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती. यश चौधरी यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होते. ऐकूया 12 झालेले आहेत. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. क्यू वलटाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय आरेकर. आज गोलंदाजाने डबल विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवलेली आहे. असा गोलंदाज आपल्याकडे बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू, ओहो, लॉफ्ट केलाय, क्लिअर, ओव्हर लॉंग ऑन, 6 एसटीचे.
मिलन दमनकर मात्र आपले हात खोलताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत. हवाई फायर स्वागत केले अक्षय आरेकरचं षटकारानं. मिलन दमनकर प्रचंड अनुभव आहे या फलंदाजाकडे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले, 18 वरती पोहोचते. आज कामगार दिन आपल्याला बघायला मिळतो, महाराष्ट्र दिन, आणि त्याचंच औचित्य साधत या ठिकाणी कामगार चषकाची एक मेजवानी. ब्लॉक मध्ये मारा असते, ड्राईव्ह, एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 19 वर पोहोचलंय. जबरदस्त बॅटल, 19 धावा. चांगलं फिल्डिंग आहे, क्लास जबरदस्त आहे. कोकुयो कॅम्लिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून जे व्यासपीठ दिले त्या व्यासपीठला एन्जॉय करताना आणि खऱ्या अर्थाने कलागुणांना वाव मिळते. हा जो कन्सेप्ट आहे कामगार चषक, एक भव्य दिव्य चषक आपण बघताय. दैनंदिन जीवनामध्ये 365 दिवस आमचे कामगार बंधू थोडेसे बिझी असतात कामामध्ये, परंतु तिथून त्यांना थोडंसं ऊर्जा देण्याचं काम केलंय ते कामगार चषकाच्या माध्यमातून. आणि आणखीन एक 4 चौकार आलाय. धावसंख्या 23 एसटीचे. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. फॅन्सी शॉट आहे, सध्याचा आधुनिक क्रिकेट आहे. 23 धावा, अतिशय सुंदर अल्टी पलटी आणि चेंडूला पाठवलंय कल्टी. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. अक्षय आरेकरच्या अगेन्स्ट हात खोलताना गौतम आकरे आपली आक्रमकता दाखवत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला मिडॉनला खेळताय, सिंगल कंप्लीट आहे. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. गुड फिल्डिंग. धावसंख्या 24, 24 धावा. क्लास, गुणवत्ता, आक्रमकता, संयम यांचा जबरदस्त समन्वय म्हणजेच मेगा फायनलचा हा जबरदस्त थरार. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये अप्रतिमरित्या दोन्ही संघ खेळताना दिसत आहे. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. पोलटॉस, फटका फसलाय आणि इथे झेल. मिलन दमनकर आउट. OUT आउट, गॉन, डिझेल. फाउंडेशन बिल्ड केलंय. खूप चांगली बॅटिंग मिलनकडनं बघायला मिळते. नवीन बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चेंडू झालेले त्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, म्हणजे 11 चेंडू 24 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. निर्माण ऋतिक. ओ, चांगला लेग ब्रेक आहे. गुड बॉलिंग, दॅट्स अ ब्युटी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. षटक संपलंय. 12च्या सरासरीने 24 आहेत. याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर 36 बघायला मिळू शकतो. डिझे. गोलंदाजी हाताळतील. पहिला चेंडू अखिल घरत. ओ, गुड बॉल, गुड बॉल. नॅचरल लेग ब्रेक बघायला मिळतो. लेफ्ट आर्म लेग ब्रेक, डॉट बॉल. अखिल घरत. स्कोर से ऑन 24, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी. अखिलने 60 चांगला दिलाय. फिनिश कसा करतील हे बघणं गरजेचं. समोर गौतम आकरे आहे, मॅन इन गोल्डन फॉर्म. या वेळेला मात्र चेंडूला फेकताय सरळ फाईन लेग मधनं. चौकार, डिझे.
मस्त शॉट सिलेक्शन आहे, रीड केलं, त्यानंतर बिहाइंड द विकेट खेळला गेलाय, चौकार. गुड बॉलिंग, थोडासा पुढे खेळवलाय. कॅल्क्युलेट क्रिकेट, माइंड गेम इथे बघायला मिळतोय. 3 चेंडू 4 धावा. इथे मात्र प्रश्न होता अखिल यांचा, उत्तर तितकंसं देता आलेलं नाहीये. डॉट बॉल आहे, स्कोर स्टे ऑन 28. जबरदस्त बॅटल आहे. पुढचा चेंडू नागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, कव्हर्सला आहे तिथे यश. एकदम मिळेल दुसऱ्या धाबेसाठी आपण बघताय. थ्रो मात्र एक्युरेट आहे का, नाही. आणि धावसंख्या पोहोचते 30. शेवटचे 2 चेंडू आहेत. अखिल गरज 4 चेंडू 6 धावा. गौतम आगरे यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 22 वर खेळतायत. पुढचा चेंडू ओ यावेळेला उडवलाय आणि चेंडू वन्स बाउंड. 4 चौकार अष्टचे. थांबा थांबा बघतो किती झाले. 35 टू विन. फायनल सोबत हरला असेल तो तसं. त्याच्यामध्ये कसं फर्स्ट जिंकेल ना, त्याच्यासोबत हरलेला तिसरा आहे, त्याच्यामध्ये या बदल फायदा नाही. चला 35 टू विन आहे. ओपनिंग पेअर आपण तयार राहा. बॅड लाईट यायला सुरुवात झाली. बघूया या ठिकाणी 35 धावा, 12च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. महत्वाची मॅच. अंतिम विजेता कोण हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. 35चं टार्गेट सेट केलंय. कंपल्सरी चेसचा रूल्स आहे. आणि इथून गॅलेक्सीच्या माध्यमातून बघायचं ओपनिंग पेअर यश आणि त्यांच्या समवेत कुठले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. गौतम यांची झुंजार खेळी डी डेकोर संघासाठी उल्लेखनीय कार्य करतायत. चला डी डेकोर फील्ड अरेंज करून घ्या आपण. आणि ओपनिंग पेअर मिस्टर जन्मेश आणि यश चौधरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. 18 चेंडू 35 धावांचं टार्गेट आहे. आपण बघतायत. चला लवकर फील्ड अरेंज करा प्लीज. अतिशय सुंदर मैदान आणि प्रामुख्याने स्वप्नीलजी गरज सर असतील, आमचे दीपेश संके असतील, अकीब कुरेशी, साहिल कुरेशी आणि एक सुंदर साथ दिले या स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, जे बोलाचं सहकार्य केलंय त्यासाठी आम्ही त्यांना थँक्यू म्हणतोय. मॅचला होतोय सुरुवात. सेकंड इनिंगच्या डावाला होईल सुरुवात. 35 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय. ग्रँड फिनाले च्या सेकंड इनिंगच्या डावाला होतोय सुरुवात.
पाहूया पहिलं षटक हाताळण्याकरिता कुठला गोलंदाज ट्रॅक वरती असेल हे देखील पाहणं योग्य असेल. ऋतिक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येताना दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश आणि जल्मेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळते. 35 धावांचा पाठलाग करण्याकरता कशा रीतीने 18 चेंडू मागे 35 धावा कंप्लीट केल्या जातील हे पाहणं योग्य असेल. ऋतिक आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 1 हाताळण्याकरिता फुलटस बॉल चेंडूला सरळ पाठवलाय. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेंडूला अडवेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव मिळते. योगेश पागदरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 1च्या मध्येनं संघाचं अकाउंट ओपन होते. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना ऋतिकच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळते. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला होता. सेमीफायनल 2चा हिरो आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहे फायनल मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु जल्मेशला मात्र मोठा फटका खेळू शकणार नाही. इकडनं मात्र थोडंसं मात्र मिस फिल्डिंग त्याच्याच जोरावरती 1 धाव मिळते. 1च्या मध्येनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतील. 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना चांगल्या रीतीने आतापर्यंत गोलंदाजी केली. ऋतिकच्या माध्यमातून 2 चेंडू मागे 2 धावा खर्च केले. येणारे 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असलेल्या P1च्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. मिस टायमिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. फलंदाजाचा खेळ संपला. यश होतोय बॅक टू पवेलियन गॉन. बॅटिंग करण्याकरितासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाहायला मिळतोय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. पाहूया प्रतीक कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं योग्य असेल. 3 चेंडू फेकून दिला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 2 धावा 1 विकेट गमावलं गेलंय गॅलेक्सी या संघाच्या माध्यमातून. आता पाहूया प्रतीक कशा रीतीने खेळ करेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. षटकातील पुढील बॉल इकडनं मात्र दांडी 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 गुल विकेटचा झालाय पतन. खेळाडू क्रमांक 2 बॅक टू पवेलियन गॉन. आरेकर दाखल होताना पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती धावफलकावरती धावा मात्र स्थिरावल्या गेल्या. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटकातील तब्बल चेंडू फेकून आतापर्यंत 4 चेंडू हॅट्रिक चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. ऋतिक पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करेल. चेंडू क्रमांक 5 हाताळण्याकरिता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाहायला मिळतोय. खोलातला बॉलला मात्र ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकामध्ये चेंडूला अडवेल थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. 1च्या मध्येनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती येणारे 13 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत. 32 धावांची आवश्यकता असेल. लास्ट टू गो अंतिम आणि शेवटचा चेंडू P1च्या षटकातील. ऋतिक आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. समोरचा जल्मेश पाहूया कशा रीतीने खेळ करेल. या अंतिम चेंडू मागे हे देखील पाहणं योग्य असेल. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षकामध्ये चेंजेस करत असताना गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटस बॉल
चेंडूला खेळून काढला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक धावतात. त्यांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत त्या चेंडूवरती धावा मिळतील 2. अशा रीतीने षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 5 धावा, येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या 30 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकाकरिता पाहायला मिळतं गौतम आकरे. आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. विथ द बॅट मात्र खूप चांगली कामगिरी केली होती. तब्बल धावा बनवल्या होत्या. 26 धावा बनवल्या होत्या. पाहूया विथ द बॉलने कशा रीतीने कामगिरी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. पंचाचा सिग्नल बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1च्या मदतीनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. गौतम आकडे थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना समोर असेल जल्मेश. जल्मेशला आता मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील मॅचमध्ये. महत्त्वाचं मॅच चालू असताना मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 1 धाव मिळते. पाहूया सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल का, तर यस. आणि बघता बघता 2 धावा देखील परिपूर्ण होते. थोडंसं मात्र मिस फिल्डिंग आणि त्याच्याच कारणाचं धावा मिळतील या चेंडूवरती 2. 2च्या मदतीने धावफलक आकार घेत धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 8 धावा अजूनही मध्ये या षटकातील येणारे 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. इकडे मात्र गौतम आकरेच्या अगेस मात्र मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही देखील फलंदाजांना. अगदी खोलातला बॉलला मात्र मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी काळ लागते. दरम्यान आपण बघताय 2 दिवसामध्ये सुंदर खेळ इथे बघायला मिळाला आणि आमचे पिच क्युरेटर आपल्याला बघायला मिळत आहेत. अकीब कुरेशीला आम्ही थँक्यू म्हणतोय, ज्याने एक सुंदर विकेट आम्हाला बळून दिले. जोरदार टाळ्या अकीबसाठी झाल्या पाहिजे, ज्याने एक सुंदर क्रिकेट बघायला मिळते. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 4च्या मदतीने धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. तब्बल 13 धावा अजूनही मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. पाहूया 2 चेंडू मागे अशाच रीतीने आक्रमक फलंदाजी करावी लागेल गौतम आकरेच्या अगेन्स्ट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु नोमॅन्स मध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने धावफलक 2च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील 15 धावा अजून मात्र या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मात्र शेष असेल. पाहूया अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज गौतम आकरे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम वॉट अ फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तब्बल आपल्या संघाकरिता 2 धावा वाचवल्यात. अशा रीतीने षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 17 धावा. येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायच्यात 18 धावा. बघूया 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. अंतिम षटक, महत्वाचा षटक, कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. अंतिम षटक हा कुठला गोलंदाज असेल, गोलंदाजी ट्रॅक वरती हे पाहणं योग्य असेल. आणि इकडे मात्र दोन्ही देखील फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. जल्मेश आणि त्याच्या सोबतीनं अक्षय, ह्या 2 फलंदाजांना 3 मोठे हिट या षटकामागे खेळावे लागतील. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती कुठला गोलंदाजा मात्र प्राधान्य दिला जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती यश सज्ज होतोय मॅन फ्रॉम वरोर अंतिम षटकाकरिता. आता पाहूया महत्वाच्या षटकामागे यश कशा रीतीने कामगिरी करतोय. फलंदाज मात्र 6 चेंडू मागे 18 धावा बनवतील का हे देखील पाहणं योग्य असेल की 6 चेंडू मागे 18 धावा थांबवल्या जातील. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना दोन्ही देखील फलंदाजांसाठी यश तर थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. पहिला चेंडू
तिसऱ्या षटकातील गोलंदाज सज्ज होतो यश. पहिला चेंडू वेगाने चेंडू हाताळलाय. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज यश या गोलंदाजाला आणि इकडनं चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जल्मेश या फलंदाजाला. आणखीन एक वेगवान चेंडू परंतु प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. विकेटचा झालाय पतंग. जल्मेश होतोय बाद. गॉन. आता पाहूया नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडूने धावा बनवायचे आहेत. 18 धावांची आवश्यकता असेल. यशच्या विरोधात 3 षटकार खेचावे लागतील नवीन फलंदाजाला. पाहूया कशा रीतीने फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. त्याला थोडंसं स्पीडअप असू द्या प्लीज. कृपया करून फिल्डिंग करणे टीम विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतं. वेगवान चेंडू इकडे फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली पुढे क्षेत्ररक्षक सरसवेल. चेंडूला अडवलं जाईल. 1 बाउन्स. तोपर्यंत एक धाव मिळते. 100 मदतीनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 18 धावा. अजून मात्र येणारे 3 चेंडू आणि धावा बनवायच्या 17 धावांची आवश्यकता असेल. मोठे फटके खेळावे लागतील अक्षय या फलंदाजाला. मॅन फ्रॉम मुरबे गावाला पडलेले एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहतो अक्षयला मात्र इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल. विकेटचा झालाय पतन. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश. येणारे 2 चेंडू आणि धावा बनवायचे 17 धावांची आवश्यकता असेल. समावेश भावेश. दोन चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. चांगल्या रीतीने गोलंदाजी केली यशने. तब्बल 4 चेंडू मागे 1 धाव खर्च केली. 2 विकेट प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी करत असताना यशच्या माध्यमातून पाहूया येणाऱ्या 2 चेंडू मागे यशच्या अगेन्स्ट षटकार चौकार येतील का हे देखील पाहणं योग्य असेल. भावेश स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक. 2 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. विकेटचा झालाय पतन. पाहूया अंतिम चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. विकेटचा झालाय पतन. इकडनं मात्र डी डिकॉर